तर मंडळी, आता तुम्ही माझा आउटफिट बघा. मी टी शर्ट घातलं आहे, खाली प्लाझो घातला आहे आणि काहीच मेकअप नाही आहे, काहीच नाही आहे. तर तुम्ही माझा लुक बघून घ्या. त्यानंतर ना आता मी छानपैकी आवडून घेणार आहे, छान साडी विअर करणार आहे ब्लॅक कलरची, कारण आज संक्रांती आहे. ब्लॅक कलर खूप इम्पॉर्टंट असतो संक्रांतीला, ब्लॅक कलरच मोस्टली यूज करतात. तर तुम्ही बघू शकता माझा पूर्ण लुक बघायला स्टिक येऊन. तर गाईज, अशा पद्धतीने मी छानशी साडी विअर केलेली आहे, बघू शकता. हा मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी छान अशी साडी विअर केलेली आहे. आता मेकअप बाकी आहे, चला तर मग मेकअप करूया. साडी विअर करून झाल्यानंतर इकडे बांगड्या घालून घेतल्या आणि हिरव्या बांगड्या मला खूपच आवडतात घालायला, सो त्यामुळे हिरव्या बांगड्या घातल्या. माझं आवरायचं आता, जायचं आवरून होईल. ही साडी उलटी सुईचीच कळत नव्हती किती वेळ घालायला कळत नाही. उलटी घातली का सुईची घातली इकडून पण चमकी दिसते, इकडून पण चमकी दिसते, मी घातली कशात. तर ही साडी अशी आहे ना की तिला समजतच नव्हतं की मी साडी कशी घातली, म्हणजे उलटी घातली की सुईची घातली. पण तरी पण नंतर ना आईंना कळलं की ती बरोबर घातली मी. मला कळालं, दुसरं कोणाला कळलं झालं माहितीये का? अक्षयाला 2 पोळे केल्या, त्याला जेवायला दिलं. यांना 2 पोळ्या लाटल्या, यांना जेवायला दिलं. घरी आईंची मैत्रीण आहे ना, त्या आजी आल्या होत्या, सो त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे गप्पा वगैरे चालू होत्या. आणि मग इकडे मग मी माझा आवरायला सुरुवात केली. बेसिकच आवरलं, जास्त काही नाही. सो थोडा मेकअप करायचा म्हणून फेस वॉश वगैरे केला, छान असा मेकअप करायला घेतला. आणि त्यांच्या सगळ्यांच्या तर गप्पा चालूच होत्या, भरपूर वेळ त्यांचा गप्पा चालला होता. त्यानंतर इकडे बघा असं मेकअप करते मी. तर आता इकडे मेकअप वगैरे डन झाला होता अर्धा, आणि त्यानंतर बाकी होता अर्धा. तर त्यामुळे मग इकडे हळदी कुंकू त्या जाणार होत्या आजी वगैरे, म्हणून हळदी कुंकू इकडे लावून घेतलं. आणि आमच्या आईंना काही भेटलं नाही ओढणी, म्हणून त्यांनी डायरेक्ट टॉवेलच डोक्यावर घेतला. आणि मी तर एवढी छान आहे की मी डोक्यावर पदरच नाही घेतला आहे, असं विसरली होती मी ॲक्च्युली, सो त्यामुळे नाही घेतला. पण छान वाटतं असं घरी कोणी आलं की सणासुदीला, मला तर खूप भारी वाटतं राव. तर आता इकडे माझा जो राहिलेला मेकअप होता तो करून घेतला. आज कसं आहे, आम्ही ना म्हणजे घरी तर पुजणारच आहोत, म्हणजे ओवसणार तर आहोतच, पण आम्ही आज आमच्या इथे ना सर्वोदयला, तिथे खूप विठ्ठल रखुमाईचं खूप मोठं मंदिर आहे, तिथे भरपूर लोक येत असतात ओवसायला. आज तिकडेच जाणार होतो, मला दाखवेल मी, की खूप छान असं मंदिर, एकदम प्रसन्न वाटतं. मला तर प्रचंड आवडलं होतं. खूप मोठी विठ्ठलाची, शंकराची, रुक्मिणीची मूर्ती आहे, कृष्णाची पण खूप मोठी अशी मूर्ती आहे. आता त्याचाही इतिहास मला काही एवढा माहिती नाही की का कसं, पण जेव्हा समजेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल. तर इकडे बघा छान असं रेडी झालेली आहे मी. ब्लॅक कलरची ही साडी ॲक्च्युली घेऊन मला हिला 2 वर्ष होऊन गेलेत साडीला, आणि आज मी घातली आहे. तर बघू शकता सिंपल असा लुक केला आहे. कशी वाटते मी कमेंटमध्ये सांगा. आणि माझी लग्नानंतरची दुसरी संक्रांत होती. खरं तर मला खूप जास्त एक्साइटमेंट होती, खूप काही करायचं होतं, पण मला पॉसिबल नाही झालं. घाई सगळं झालं. आणि आज शेगडी पण आम्ही घेतली, सो त्यामुळे मग त्या शेगडीमुळे पण भरपूर वेळ गेला. इकडे सुगडे वगैरे घेतले, हे सगळे सुगडे पाण्याने धुवून काढले. त्यानंतर सगळ्यांवरती हळदी कुंकू अशी 5-5 बोटं सगळ्या सुगड्यांवरती मी लावून घेतली. तोपर्यंत आमच्या आईंचं आवरतच होतं. मग त्यानंतर हळदी कुंकू लावल्यावर आई आणि मी दोघी बसून ते सुगड्यांवरती आईंनी हळदी कुंकू अर्पण करून, मग त्यामध्ये सगळं ते जे आपलं टाकतो ना वाण, त्यामध्ये काय असतं, हरभरा असतो, शेंगदाणे असतात, ऊस असतो, असं भरपूर काय काय, गव्हाच्या ओंब्या वगैरे, ते सगळं आईंनी त्यामध्ये एक एक करून थोडं ट्रान्सफर केलं. आणि नंतरनं छान असा ओसा रेडी करून ठेवला. मग त्यानंतर आम्ही एकमेकीला ओवसला. तर बघू शकता कसं ओवसतो, मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं, बघू शकता. मोठे मला काय म्हणलं, सीतेचा ओसा, रामाचा ओसा, जलम जलम ओसा. मी पण असंच म्हणू का? हां, कुठून गेलं सुरुवात खालून ना? हां, काय घ्यायचं बरोबर? हां.
सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जलम जलम वंसा. इथं घ्यायचं. आता हे इथं घ्यायचं. तर आता फायनली आमचं घरातलं सगळं ओसून वगैरे झालं. तुळशीला पण मी ओसलं. त्यानंतर ना आईंच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. आम्ही सगळ्याजणी मिळून ऑटो केली आणि सर्वोदयला गेलो. तिथे गेल्यावरती खरंच इतकी गर्दी होती. आम्ही तर ॲक्च्युली आम्हाला लेट झाला म्हणून तर तशी तर खूप कमी गर्दी होती, म्हणजे लेट झाला म्हणून असं वाटतंय. पण अशी दिवसभरात भरपूर गर्दी झाली असणार, कारण या टाईमला इथे इतकी गर्दी होती की विचारूच नका. हे ना एक हॉस्पिटल पण आहे आणि आतमध्ये त्यामध्ये ना मंदिर पण आहे, म्हणजे मंदिर असं विठ्ठल रखुमाई शंकराच्या खूप मोठ्या अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. इतकं भारी वाटतं ना. इवन श्रीकृष्णाची पण खूप छान अशी मूर्ती होती तिथे आणि आजूबाजूला माहोल एकदम नाही का खूप भारी होतं. म्हणजे मला असं एक्सप्लेन नाही करता येते, मला त्याचं एवढं नॉलेज नाही आहे. बट तुम्ही बघू शकता, तुम्ही बघूनच तुम्हाला एकदम रिलॅक्स आणि एकदम छान असं एकदम नाही का पीस वाटेल, एकदम एन्व्हायरमेंट खूप छान असा इथे बघू शकता. कितीतरी कृष्ण, म्हणजे भरपूर राधा कृष्ण विठ्ठल रखुमाई, भरपूर सारे देव होते, भरपूर साऱ्या देवांची रूपं होती, साईबाबा होते, संत मंत पण होते, भरपूर काय काय होतं यार, मला एवढं तर माहीत पण नाही, इतके सगळे होते. तर अशा पद्धतीने सगळ्यांना थोडा थोडा मी ओसा टाकला, कारण एवढा मी ओसा आणला नव्हता. मग जिथे जिथे थोडं करत मी ओसा टाकला. इकडे आईंच्या मैत्रिणी दोघींना पण फ्रेममध्ये यायचं होतं, सो त्यामुळे त्यांना पण घेतलं. छान असं आम्ही मस्तपैकी असं सगळ्या देवतांना ओवासलं आणि छान असे त्यांच्या पाया वगैरे पडून झालं. बघू शकताय आत्ता ह्या म्हणजे एक 5:30 पावणे 6चा टाईम होता, तेव्हाही अशी गर्दी होती आणि बाहेर पण गर्दी होतीच, पण म्हणजे एवढी नव्हती, पण बऱ्यापैकी गर्दी होती, कारण की लेट झाला होता. सो त्यामुळे मग त्याआधी तर भरपूरच गर्दी होती म्हणा. इकडे बघू शकता शंकराची वेगवेगळी रूपं आहेत. परत आजूबाजूचं एन्व्हायरमेंट पण तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर आहे. मग तिथल्या तिथे आम्ही 5 सवाष्णींना ओवासलं, त्यांच्या हळदी कुंकू लावलं, पाया पडलो एकमेकींच्या आणि छान असं मस्तपैकी मकर संक्रांती आम्ही इथे जाऊन सेलिब्रेट केली. तर माझी सेकंड मकर संक्रांती इथे सेलिब्रेट केली. मला खूप छान वाटत होतं गाईज. आणि तुम्ही जर खरंच इथे घाटकोपरमध्ये राहत असाल ना, तर इथे हे जे सर्वोदयचं मंदिर आहे ना, तिथे नक्की जा, विजिट करा. तिथे ॲक्च्युली ना फोटोज वगैरे काढायला अलाउड नाही करत आहेत, पण म्हणजे आज करून देत होते म्हणून मग मी थोडं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, जास्त असं काही नाही. ही शंकराची मूर्ती बघा, अरे बापरे इतकी मोठी आहे ना, काय सांगू तुम्हाला, खरंच खूप मोठी आहे. आणि इथे बोरं, मला बोरं वगैरे खूप आवडतात, तर आमच्या आईंनी तिथून देवाच्या इथून माझ्यासाठी खास बोरं घेतली होती. बघू शकताय सासू सुन्यांचं प्रेम. आणि ह्या बाया माझ्या पाठीमागे लागल्यात, बोलतात व्हिडिओ काढ. म्हटलं व्हिडिओ काढायचे मी पैसे घेणार, काढते पण मी व्हिडिओ, पण पैसे घेईल मी. तर असो, अशा पद्धतीने आमच्या घरी येतानाच एक महादेवाचं शंकराचं मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो, छान नमस्कार वगैरे केला. ह्या मंदिरात आधी लेडीजला जाण्यासाठी परमिशन होती, पण जसं इम्प्रूव्हमेंट केलं आहे ना, इथे आता परमिशन नाही आहे लेडीजला आतमध्ये जाण्यासाठी. तर त्यानंतर घरी आल्यावर हळदी कुंकू कार्यक्रम केला. बरी आईच बोलते, सासू नाही बोलत. बघा ना, उलट झाले सासू तिला मी 1000 वेळा सांगितले पुरीची विजत घालू नको, सासू देखो, पण ती लय चालू तिला. नाही उलट झाले. सासूबाई मला काही बोलत नाही, पण नाही ना आयाच मला लय बोलायला लागल्या. आता मी जबाबदारी तुझी बाजू जाते तर ती ऐकत नाही. बघा ना. हा. तर इथे ते खाली बसल्यात ना भालेराव काकू, आणि वरती खुर्चीवर बसल्यात चिखले काकू. ह्या दोघी पण ना मला मुलीसारखं जीव लावतात. लग्नानंतर ना मला त्यांनी इथे आल्यावर मुलीसारखं मांडलं. खरंच भारी वाटलं की एक आईवडिलांचं प्रेम आपल्याला बाहेर जाऊन पण मिळतं आहे. त्या नेहमी कुठल्या पण आमच्या आईंच्या कार्यात असू दे, नेहमी त्या दोघी असतातच. त्या आईंच्या खास मैत्रिणी आहेत. तर अशा पद्धतीने इथे सर्व माझं हळदी कुंकू लावून झालं. सर्वांना मी वाण दिला. खरं तर मोठं करायचं होतं हळदी कुंकू मला, पण मला टाईमच नाही मिळाला, सो त्यामुळे मग मी नाही केलं, छोटंसं केलं. आणि आजचा दिवस खूप जास्त हॅक्टिक होता आणि खूप जास्त प्रोडक्टिव्ह होता, सो त्यामुळे मला अजिबात टाईम नाही मिळाला. पण असं जे पण झालं ते खूप छान झालं. आणि तुम्हीही ह्या सर्वोदयच्या मंदिरात गेलात का मला नक्की सांगा, आणि गेला असेल तर तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल तर प्लीज कमेंट करा, कारण मला ह्याबद्दल एवढं काही माहीत नाही आहे. पण खरंच आजचा दिवस खूप छान होता. कसं वाटतं नक्की सांगा. मी जस्ट आलो आहे, घरात पण हळदी कुंकू वगैरे सर्व झालं. आता थोडाफार पुरणपोळी बनवणार, थोडासा भात लावणार, म्हणजेच की आता जेवण थोडंसंच बनवायचं, जास्त काही भूक नाही आहे. तर पूर्ण बघू शकता तुम्ही, हे बघा
हा असा आहे माझा लुक. खूप सुंदर असं आजचा डे गेला. खरंच खूप छान वाटतंय. आणि अजून काय बोलू. पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा यार प्लीज.